पूर ओसरत असलेल्या भागामध्ये महापालिकेनं तातडीनं स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केली आहे। या मोहिमेअंतर्गत कालपासून 40 टन गाळ आणि पाण्याबरोबर वाहत आलेल्या कचऱ्याचा उठाव करण्यात आला। महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या स्वच्छता मोहिमेची पाहणी करून पूर ओसरलेल्या भागामध्ये औषध फवारणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या। गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेला महापूर आलाय। आता हळूहळू पूर ओसरू लागलाय। पूर ओसरलेल्या भागात प्रचंड गाळ आणि कचरा आलाय। त्यामुळे रविवारपासून कोल्हापूर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। 300 सफाई कर्मचाऱ्यांमार्फत ही मोहीम राबवण्यात येते। पंचगंगा तालीम परिसर, फिनस कॉर्नर, दसरा चौक, लक्ष्मी नारायण मंदिर, जयंती नाला पंपिंग स्टेशन, सीता कॉलनी, नाईक मळा, कारसगे मळा, रमण मळा, जाधववाडी, कदमवाडी, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, कामगार चाळ, दुधाळी गवत मंडई, सुतारवाडा या परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येते। गेल्या 2 दिवसात 40 टन गाळ आणि पाण्याबरोबर वाहत आलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा उठाव करण्यात आला। कचरा उठाव करण्यासाठी 3 जेसीबी, 6 डंपर, 2 फायर फायटर, 2 पाण्याचे टँकर, औषध फवारणीचे 5 ट्रॅक्टर, धूर फवारणीची 9 मशीन, 20 हँडपंप तसंच ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या जेटिंग कम वॉटर रिसायकल मशीनचा वापर करण्यात येतोय। आज सकाळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली। ज्या भागात पुराचं पाणी ओसरू लागले तिथं औषध फवारणी करावी, संपूर्ण ड्रेनेज लाईन स्वच्छ करावी अशा सूचना प्रशासकांनी मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या। त्यानुसार आज शहरातील अनेक भागात आधुनिक जेट मशीनच्या सहाय्यानं तुंबलेल्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यात आली।